समोर स्वर्गीय गणेश भोईर आणि स्वर्गीय भरत भोईर स्टँड जे आहे नक्कीच त्या स्टँडमध्ये डी पी आहे आपण ऑन करायचे आहे. एस रिक्षाच्या मागे नक्कीच जे आपण स्टँड पाहतोय त्या स्टँडमध्ये डी पी आहे, आपण बटन ऑन करायचं आहे. फ्लॅट्स ऑन झालेले आहेत आणि आता मात्र दुधी प्रकाशामध्ये स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे क्रीडानगरी नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स मीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. सलमीजोडी मैदानामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून पराग वतारी विथ प्रणय पाटील, जनमन पोगो विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे आणि दोन्ही संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असणार आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये पोगो संघाने सोनाली पाडा संघाला पराभूत केलं होतं, तर खारबाव संघाने नुकतंच ठाकूरवाडा संघाला पराभूत केलेलं आहे. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक आपण बघतोय. कारिवली संघाने टॉप 8 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. अभिनंदन विशाल नाईक. आपलं देखील नक्कीच ते देखील इनी ॲक्शनमध्ये तिथे होते आणि नक्कीच चांगलं प्रदर्शन कारिवली संघाचे तिथे पाहायला मिळालेलं आहे. अविनाश शेळके बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन आलेलं आहे, तर सामनावीर फलंदाज प्रणय पाटील. आणि 20 मिनिटांचा नक्कीच वेळ आपल्यासाठी दिला गेलेला आहे. पहिली 3 षटके 18 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. टाईम नोट देखील केला जाईल. विशाल नाईक जे एक्सपर्ट स्कोरर आहेत त्यांच्या माध्यमातून टायमर ऑन केला गेलेला आहे. इम्तियाज फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अकाउंट ओपन केलं फलंदाज प्रणय पाटील आणि चौकारांनी संघाचा अकाउंट देखील ओपन होतोय. अविनाश शेळके आपण पाहतोय फ्रंट रन गोलंदाज पॉवरप्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. षटकातील पुढील चेंडू सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा प्रणय पाटील. इम्तियाज फटका केल्याचा प्रयत्न, इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. आव्हान तर धावाची रूपाने मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर आपण पाहतोय, तर स्क्वेअरलेगचे पंच सुरेश घरत सर पाहायला मिळत आहेत. सुनील म्हात्रे सर मॅन फ्रॉम पिंपळास, सुरेश घरत सर आपण पाहतोय मॅन फ्रॉम कारिवली, आणि तिसरे पंच भाऊ पाटील सर मॅन फ्रॉम खारबाव. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये पंचांचा यावेळी नो बॉलचा इशारा होतोय. वाईट नंतर नो. आव्हान तर धावा देखील धावप्लेनमध्ये जोडल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहतोय नो बॉलचा एक अद्भुत इशारा, सिग्नल नक्कीच आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. इथे लॉप केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल सीमा पारला. 4 धावांसाठी चौकार. साईस खारबाव विपक्ष जनमन पोगाव या दोन नामांकित संघामधील हा सामना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ अविनाश शेळके पहिले षटक चालतोय. राईट मोड द स्टंप. इम्तियाज फटका, सुरेख फटका, चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिजन मधून सीमा पार. सलगचा हा तिसरा चौकार. वंडर ऑफ खारबाव, वंडरफुल फलंदाजी करताना, वंडरफुल फोर्स. करताना आपण पाहतोय खारबावचं वंडर बॉय या प्रणय पाटील. संघाची धावसंख्या 14. यानंतर 40+ शेड्यूलला आपण सुरुवात करणार. जनमन सरवली विपक्ष
टेमघरपाडा या दोन संघामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ संघटना टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू निघून जातोय. या इथे मात्र आपण बघतोय चौकार अडवला गेलेला आहे. 2 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक 2 धाव आपल्या संघासाठी सेव्ह करताना मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एस नो आणि इथे मात्र अति काही संकटात नाही. कॉलिंग पाहायला मिळालं होतं, तालमेल बिघडला गेला होता आणि परिणामस्वरूप धावची हिशोबाने पहिला फलंदाज प्रणय पाटीलला बाद होताना. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना आपण बघतोय प्रणय पाटील जो चांगली फलंदाजी केली होती, मात्र चांगली फलंदाजी केल्यानंतर धावची रूपाने तो दुर्दैवरित्या बाद होतोय. नेक्स्ट आपण 40+ शेड्यूलकडे बोलणार आहोत. 40+ शेड्यूलमधील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल. जनमान सरवली विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा, त्यानंतर गावदेवी रांजोली विपक्ष श्री गावदेवी सोनाले, त्यानंतर चेरोबा कोण विरुद्ध गावदेवी पूर्ण, त्यानंतर श्री कालिका माता खारबा विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. हे शेड्यूल आजचं असणार आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ग्रुप सी मधील सामना जनमान सरवली विरुद्ध जयदुर्गा टेमघरपाडा या दोन संघामध्ये. पहिला पुकारा दोन्ही संघांना दिला जातोय टॉससाठी. अक्षय पाटील येतोय न्यू बॅटर, मागील सामन्यामध्ये सामनावीर. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, झेल अवघड आणि परिणाम स्वरूप एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलं फलंदाज अक्षय पाटील याने. धावसंख्या 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे, पहिले षटक मार्गस्थ आपण पाहतोय. अविनाश शिल्के पहिले षटक आदळतोय. 17 धावा धावपलक झलकले गेलेले आहेत. गोलंदाज अविनाश शिल्के, यावेळी सामनागर फलंदाज पराग बतारी. इथे मात्र पलटी शॉट इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चुनून निघून जातोय. या डीप कव्हर रिझनमध्ये मात्र चांगले क्षेत्रक्षण डीपमध्ये पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने या खारबाव संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती या 19 वर. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर साईज खारबाव संघाची धावसंख्या 19 आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज ज्ञानेश्वर शेलके, सामनागर फलंदाज अक्षय पाटील. इथे मात्र गॅपमधून चेंडू पाठवलेला आहे. कव्हर पॉईंट रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीपमध्ये या डीप कव्हर पॉईंट रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतात. 2 धावने संघाची धावसंख्या 21-21. आपण सामनामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष जनमन पोगाव या 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय ज्ञानेश्वर शेलके दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे. तर सामनागर फलंदाज पुन्हा एकदा अक्षय पाटील. साईड गोलंदाजी इथे मात्र मिस टाइम फटका आहे. यष्टिक्षकाने प्रयत्न केला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही, अवघड झेल होता. एक धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. धावसंख्या 22-22. साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष जनमन पोगाव या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघ. प्रणय या पाटील हा बाद होऊन फॅलमध्ये परतला, ज्याने सलग 3 चौकार रांगेमध्ये ठोकले होते. चौकांची हॅट्रिक त्याने पूर्ण केली होती. मात्र दुर्दैवरित्या तो धावचित्र बादून
पॅव्हलियनमध्ये परतलेलं आहे. रिव्हर्स शॉट आणि चिनू निघून जाते या बॅकवर्ड फॉन्ट रिझनमधून सीमा पार चौकार. प्रेक्षक ज्यांनी एस्टेनच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम तालुक्यात क्रिकेटमध्ये केलेला आहे. इथे केवळ सरळ बॅटने चेंडू खेळलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा तालमेलची कमी आणि दुसरा फलंदाज बाद. धावची चुरपाने हे पाहू शकता आपण. या अगोदर प्रणय पाटील देखील बाद झाला होता रनआउटच्या रूपाने आणि रनआउटच्या रूपाने बाद होताना अक्षय पाटील. दुर्दैवीरित्या नक्कीच आणखीन एक फलंदाज धावची रूपाने बाद झालेला आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत झालेला आहे. दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि दोन्ही फलंदाज हे रनआउट बाद झालेले आहेत. न्यू बॅटर हर्षल आपण पाहतोय. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज प्रणय बाद झाला होता, त्यानंतर अक्षय पाटील बाद झालेला आहे. जोरदार अफेल आणि पंचाचा आकाशाकडे आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र 5 रूपाने. चेतन भोईर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहे. इथे 20 एपने हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावत होतो पण ते एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज चेतन याने. संघाची धावसंख्या 28. सुरुवात चांगली झाली होती मात्र प्रणय पाटील बाद झाल्यानंतर थोडासा पिछाडीवर खारबाव संघ सध्या पाहायला मिळतोय. दोन फलंदाज दुर्दैवी त्या धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. 2 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केले होते अविनाश शेळकेने आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्ञानेश्वर शेळके यांनी 9 धावा खर्च करताना एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 14ची सरासरी प्रति षटकामागे खारबाव संघाने राखलेली आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश पाटील सज्ज होतोय. 4 षटकांचा सामना. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर 2 षटकांसाठी 10 मिनिटे बरोबर खर्च केले गेले आहेत. मात्र हे षटक देखील वेळेवर आपल्याला पूर्ण करायचं आहे. भगवान पाटील रांजणुले यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. अण्णा चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अण्णा चषक 2025 हे आयोजन आणि चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघाचे संघनायक 40+ आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. जनमन सरवली संघनायक तसेच जयदुर्गा टेमगरपाडा संघनायक. पुढील सामना 40+ मधील आपल्याला पाहायला मिळेल. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फिंगरी शॉट चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
पिकअप शॉट पाहायला मिळतोय. या हलकासा आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. आखूड टप्पा म्हणजे चेंडूची या नक्कीच आपण पाहतोय या वाट लावताना फलंदाज पराग वतारी. धावसंख्या 6ने पोहोचते ते 35वर 35. पहिला मोठा फटका या इनिंगमधील आपण पाहतोय पराग वतारीच्या बॅटमधून. तिसरं षटक मार्गाचा आकाश विरुद्ध आकाशामध्ये फटका खेळताना पराग वतारी या फलंदाज. इथे स्वतःच्या फॉल्टमध्ये अडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि एका धावीने खारबाव संघाची धावसंख्या 36. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स खारबाव संघ आपण पाहतोय. ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅटमधील हा शेवटचा सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळतो आणि यानंतर आपण 40+ सामन्यांकडे बोलणार आहोत. आज 40+चे देखील 8 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. इथे मात्र लॉर फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनमध्ये सज्ज आहे, त्याच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि इथे मात्र झेलबाच्या रूपाने फलंदाज चेतन भोईर याची गेली संपुष्टात. चार फलंदाज बाद झालेत खारबाव संघाचे आपण पाहतोय आणि नवीन बॅटर आता मात्र मोनिश तरे खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय. आकाश पाटील आणि आकाशामध्ये या फटका खेळण्याचा चेतन भोईर याने प्रयत्न केला होता आकाश विरुद्ध, मात्र त्या प्रयत्नात झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. छत्तीसच्या धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोर केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. चौकाने सुरुवात करताना आपल्या इनिंगची आपण बघतोय या मोनिश तरे आणि या अगदी हा फटका खेळलाय खडे स्टँड अँड डिलेवर डाऊन द ग्राउंड. चौकऱ्याने स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आणि चौकऱ्याने संघाची धावसंख्या 40 फॉर नॉट आपण पाहतोय. या तिसरं षटक मार्गस्थ असताना आकाश पाटील तिसऱ्या षटकातलं जनमन पोगाव संघाकडून पुन्हा एकदा सामना केला फलंदाज मोनिश तरे. इथे या पॉइंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 41 41. 3 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या 4 बाद 41. साडे 14 मिनिटांमध्ये नक्कीच 3 षटके पूर्ण केलेले आहेत. अगदी वेळेवर खेळ पाहायला मिळतोय, मात्र यानंतर षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. 3 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 41. टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे जनमन सरवली या संघनायक तसेच जयदुर्गा टेमगरवाडा संघनायक. 40+ शेड्यूलमधील आजच्या रजनीमधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल सरवली विपक्ष टेमगरवाडा या 2 संघामध्ये. सुदर्शन शेळके येतोय या बॉलिंग ट्रॅकवर. पोगो संघामधील सर्वात अनुभवी असा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्तीनंतर 41 धावा साईस खारबाव संघाच्या धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ सुरू होतोय. इथे लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मिड रिझनमध्ये झेल ड्रॉप केला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 42 42. सुदर्शन शेळके आपण बघतोय या शेवटचे षटक हाताळताना. सरवली संघनायक तसेच टेमगरवाडा संघनायक आपण टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅचचं 40+ मधील सामना आपल्याला पाहायला. लवकर या, तोरा करा, आपण लगेच टॉससाठी या. अराउंड लेखाने त्रिफला बाद.
यू मिस आय हिट. सुदर्शन नक्कीच फलंदाजाला डगॉटचं दर्शन घडवताना आपण बघतोय. एष्ट्या खुल्या सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्या एष्ट्या मात्र गोलंदाजाने उखडल्या. पाचवा फलंदाज बाद होताना साई स्पोर्ट्स कारभार या संघाचा. बेचाळीस धावसंकर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे षटक गोलंदाज सुदर्शन शेळके हातोलतोय तर सामनावीर फलंदाज कुशल पाटील. नक्कीच दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. जर्मन सरवली 40+ आणि जयदुर्गा टेमगरवाडा 40+. ज्या संघाचा संघाला लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. शेवटचा कॉल दिला जातोय दोन्ही संघांना. जर्मन सरवली तसेच जयदुर्गा टेमगरवाडा. या षटका समाप्तीनंतर लगेच आपण टॉस करणार आहोत आणि या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संजयजी ठाकरे यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील अन्ना चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. 40+ मधील सामना आपण पुढील पाहणार आहोत. जर्मन सरवली विरुद्ध जयदुर्गा टेमगरवाडा या 2 संघामध्ये. सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन या षटकामध्ये पाहायला मिळते. हा षटकातील पुढील चेंडू सामना फलंदाज मोनिश तरे. धावसंख्या 43-43. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू लागतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर 43. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. पंचाचा इशारा वाईट येतोय अव्वांतर धावाच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या 44. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू शेवटच्या षटकामधील सुदर्शन शेळके. हळूवार चेंडू हाताळलेला आहे. इथे मात्र देखील गतीने वेट केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण बघतो निर्धारित 4 षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये खारबाव संघाने 11च्या सरासरीने धावा झळकले त्या 44 आणि 45 धावांचं आव्हान पोगा संघासमोर ठेवलं गेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केलं जाईल. टॉस बॉक्समध्ये 40+ मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन सरवली विपक्षी जयदुर्गा टेमगरवाडा या 2 संघामध्ये. टेमगरवाडा संघ नाही की ते आलेलं आहे. सरवली संघ नाही. आपण देखील तोरा करा लगेच टॉस बॉक्समध्ये या. हरिभक्त पारायण भगवान पाटील महाराजांना विनंती असेल आणि पंडित भोईर साहेब टेमघरपाडा यांना देखील विनंती असेल की आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. 40+ मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप सी मधील आजच्या दिवसामधील पहिला सामना सरवली विपक्ष टेमघरपाडा या 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचं नक्कीच टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या मान्यवरचे शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. दोन्ही या मान्यवरांना विनंती असेल की आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय बालाराम शंकर ठाकरे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्समध्ये आमच्या मान्यवरचे शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस आपण बघितलं तर एका बाजूला आपण पाहतोय बुम बुम सुभाष ठाकरे, दुसऱ्या बाजूला कुलमॅन हरीश ठाकरे या स्पर्धेचे आयोजक. सुभाष ठाकरे कॉल आहे. सरवली संघनायकाचा मत कुलमॅन हरीश ठाकरे आलेला आहे. तर टेमघरपाडा संघाने टॉस जिंकले. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळावायची आहे. टेमघरपाडा संघाने एक टॉस आपण जिंकले आहे. रजनी स्पर्धा नक्कीच. आणि रजनी स्पर्धेबद्दल काय म्हणाल? रजनी स्पर्धा ही खूप छान असते आणि खेळायलाही मजा येते. नक्कीच मजा तर येणार आहे. एन्जॉय आपण करणार आहोत. टॉस आपण जिंकले. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार. संघ एक चांगला संघ निर्धारित 4 षटकामध्ये या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? अंडर 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टेमघरपाडा संघाने का टॉस आपण गमवलं असं प्रथम हे जे आयोजन केलं अन्ना चषकाचं डे नाईट स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? एकदम चांगलं आयोजन केलं आहे. खेळायला पण मजा येणार आहे आणि आम्ही खेळू.
टॉस आपण गमावला. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करणं काय या टार्गेट आपल्या मनामध्ये असे निर्धारित 4 षटकामध्ये ज्या धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल. 40+ टार्गेट आहे बस. नक्कीच आपल्या संघाला देखील आधी शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेलेला आहे. टॉस जर जिंकलेला आहे या टेमगरवाडा संघाच्या संघटनेने प्रथम गोलंदाज स्वीकारलेले. आम्ही घेऊन जातो टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. आव्हान ठेवले गेले ते 45 धावांचा आणि 45 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जॉन पोगाव संघाकडून सागर पाटील आणि तुषार शेळके सलामी जोडी मैदानामध्ये. सागर पाटील ज्याने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पहिल्या सामन्यामध्ये पूर्ण केलं होतं. 51 धावा त्याने कुठून काढल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. तर गोलंदाजी ट्रॅकवर मागील सामन्यामधील सामनावीर अक्षय पाटील देखील पाहायला मिळतोय. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना फलंदाज सागर पाटील. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू आव्हान 45 धावांचा आहे. पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र सफलता मिळत नाही. तुषार शेळके स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सुरुवात करताना अक्षय पाटील. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ लॉंगच्या मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेला फलंदाज तुषार शेळके याने. आव्हान 45 धावांचं आहे. रिव्हर्स फटका पॉइंटच्या वरून चेंडू निघून जाईल डीप पॉइंट रिझन मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. या सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. पहिला चेंडू निर्धाव होता आणि त्यानंतर सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार पेश करताना फलंदाज तुषार शेळके. पॉलपेच्या षटक आणि पॉलपेच्या षटकामध्ये या त्याचा फायदा उचलताना आपण बघतो या फलंदाज तुषार शेळके. आव्हान 45 धावांचा आहे. 45 या लक्ष्याचा पाठलाग करताना जर्मन पोगाव संघ. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेलं आहे. चेंडू निघून जातोय सीमा पार. पिकअप शॉट षटकार. चौकार षटकामध्ये डील करताना हे आपण पाहू शकता. लवकरच चेंडूला फिक केलं होतं आणि या एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला फिरकवून दिलेलं आहे. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. चौकार षटकांची भाषा बोलताना आपण बघतोय तुषार शेळके हा फलंदाज ना एक्का दुक्का सीधा चौका चक्का. 2 चौकार आणि त्यानंतर हा षटकार त्याच्या बॅट बदलून षटकाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. 14 धावा. मागडा ठरताना अक्षय पाटील हा गोलंदाज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं जॉन सरवली या विपक्ष जयदुर्गा टेमगरपाडा 2 संघामध्ये ज्याने नक्कीच आपण पाहतोय ग्रुप सी मधील सामना जयदुर्गा टेमगरपाडा संघाने टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जॉन सरवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. ग्रुप सी मधील हा सामना 40+ कॅटेगरीमधील पाहायला मिळेल. सध्या रेग्युलर फॉर्मॅटमधील सामना आपण बघतो जॉन पोगाव विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये. 45 धावांचं लक्ष्य आहे. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग आपण पाहतोय आक्रमक फलंदाजी करताना तुषार शेळके. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. मिडविकेट रिझनमध्ये या छोट्या बॅकलिपचा वापर करून 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 2 ने वाढून होते. आपल्याकडे 16 धावा.
वेलकम सन्मान्य जयंत ठाकरे साहेबांचं आगमन झालेल्या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे जोरदार अपफील्ड रनआउटचा ऑनफील्ड पंचाने या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आपण बघतोय, कारण फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. धावसंख्या 18 धावा पहिल्या षटकात समाप्तीनंतर पॉझिटिव्ह सुरुवात आपण बघतोय. 45 धावांचं लक्ष आहे, मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग पोगो संघाने पहिल्या षटकामध्ये आक्रमक पद्धतीने नक्कीच करायला सुरुवात केलेली आहे. पहिले षटक समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर जनमन पोगो संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावफलकावर 18 धावा. क्षेत्ररक्षण सजवायचं जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटं खर्च केलेले आहेत. रेग्युलर फॉर्मॅटमधील आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण बघतोय. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे आणि यानंतर 40+ कडे आपण बोलणार आहोत. धन्यवाद. कॉमेंट बॉक्स सन्माननीय रविदादा भांबरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि माजी उपसरपंच आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले क्रिकेटर रविदादा यांना विनंती असेल या आयोजक कमिटीच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज निहाल पाटील. धावसंख्या 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 षटकामध्ये इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 27 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथून वापसी करावी लागेल कारवार संघाला. लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. शतरक्षित तिथे सज्ज आहे. अंगाने चेंडू अडवला जातोय. स्टॅट लेट नक्कीच आपण बघतोय. या झेलचा प्रयत्न तिथे केला गेला नव्हता प्रणय पाटील कडून. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावप्लेकर 19 धावा. 17 चेंडूने 26 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूनंतर आता मात्र समीकरण बदलायला सुरुवात होईल. पोगो संघ आपण बघतोय 45 या लक्ष्याचा पाठला करताना. पुल करण्याचा प्रयत्न. आखो टप्प्याचा चेंडू होता. चेंडू घेऊन जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावप्लेकर पाहायला मिळते. 19 धावा. इम्प्राज फटका केल्याचा प्रयत्न. फलंदाजाला फॉलो करताना गोलंदाजी करताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजीने अशाच प्रकारची गोलंदाजी आवश्यकता आहे खरं तर कारभार संघाला. पहिलं षटक अक्षय पाटीलचा मार्ग ठरला होता. या सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर नक्कीच हे षटक चांगलं हाताळू लागेल गोलंदाज नेहल पाटील याला. नेहल पाटील एक नक्कीच युवा गोलंदाज आहे. इथे कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका. स्क्वेअर कटचा गॅप मोठा नाही. धावांचा टोटा. चेंडू निघून जातोय पॉइंट रिझन मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार.
सॉरी रोहन पाटील. वेलकम आमच्या सगळे समालोचक रोहन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वॉइस ऑफ झेडके मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या अण्णा चषक 2025 मध्ये. धावसंख्या 23, आव्हान आहे ते 45 धावून जो 45 या लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतो जनमान पोगाव. यानंतर आपण 40+ सामन्यांकडे वळणार आहोत. 40+ मधील ग्रुप सी मधील पहिला सामना जनमान सरवली विरुद्ध जयदुर्गा टेमगारपाडा. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेचा फलंदाजांना समाधान मानावं लागेल. या सिंगल संघाची धावसंख्या 24. आज दुसरा सामना आपण 40+ मधील पाहणार आहोत. गावदेवी रांजोळी विपक्ष श्री गावदेवी सोनाले, त्यानंतर चेरोबा कोण विरुद्ध गावदेवी पूर्ण आणि श्री कालिका माता खारबा विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. याचं शेड्यूल 40+चा असणार आहे. येथे ऑन साईडला शतरक्षक तिथे सज्ज आहे, त्याच्या माध्यमातून झेल आणि इथे मात्र समाप्त होते या फलंदाज सागर पाटील याचा खेळ. अनिकेत म्हात्रे पाहायला मिळतोय. बारा चेंडू आणि 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. जनमन पोगा संघ 45 या लक्ष्याचा पाठलाग करताना. पहिला फलंदाज सागर पाटील बाद झालेला आहे. तुषार शेळके अजूनही खेळपट्टीवर आहे आणि नवीन फलंदाज विश्वास जाधव आता मध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. अनिकेत मात्रे बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून. तर सामनावीर फलंदाज तुषार शेळके. इथे मात्र चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली आणि गोल्डन विकेट. या सामन्याचे तुषार शेळके बाद होताना खूप मोठा आदरा म्हणता येईल पोगा संघाला तुषार शेळकेच्या रूपाने. दोन फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण बघतो तुषार शेळके ज्याने बाद होण्यावरी 23 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि या विकेटनंतर आता मात्र शिरकाव करण्याची संधी साई स्पोर्ट्स खारबाव संघाला सामन्यामध्ये मिळालेली आहे. तर ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना गोलंदाज अनिकेत म्हात्रे पाहायला पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केलेला आणि न्यू बॅटर आता मात्र त्रिमूर्ती गायकर येतोय. इथून अजून 21 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे कार्पेटचे सहारे या चेंडू टोललेले आहे. 100 रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही.
पोगो संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती या 25 वर स्लो जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या स्कोरवर जर्मन पोगो या संघाची 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे पोगो संघाला विजयासाठी. इथे ऑन साईडला कार्पेटचे सारे चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण करता फलंदाज मिसफील्ड पाहायला मिळते. चुकी केली जाते आणि एकचं रूपांतर 2 मध्ये करताना पोगो संघाचे दोन्ही बॅटर धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते ती 27 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 9-18चं समीकरण. पोगो विपक्षी खारबाव या दोन संघामधला सामना. इथे फुलटाच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. झेलबा चोपाने तिसरा हात जर्मन पोगो या संघाला. आठ चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक सफलता अर्जित करताना अनेकेत मात्रे आपण बघतोय. आता पण ते 4 चेंडू हाताळलेले आहेत. इन मीन 3 धावा खर्च केलेले आहेत आणि 2 महत्त्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज जे बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. सामन्यामध्ये नक्कीच आता मात्र रंगत पाहायला मिळू शकते कारण इथून अजूनही आपण बघितलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पेनल्टी षटक आपण बघतोय. अनेकेत मात्र हाताळताना निर्णायक षटक पाहायला मिळते. इथे आकटप्प्याचा चेंडू बॅकफुलर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर धावफलकावर 27 धावा. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला पोगाव दुसऱ्या बाजूला खारबाव. मात्र कुठला संघ खाईल या सामन्यामध्ये भाव पाहायला मिळेल. इथे मात्र इनसाइड आउट फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील करतो. फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने जर्मन पोगो संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोचते ती 29 वर. पुन्हा एकदा समीकरणमध्ये बदल. आता 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 6-16चं समीकरण. 3 षटके समाप्ती. 3 बाद. पोगो संघाची धावसंख्या बरोबर 29 धावा. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज प्रणय पाटील. 6 मध्ये 16 धावांचं संरक्षण त्याला करायचं आहे कारण 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे जर्मन पोगो संघाला विजयासाठी. जर्मन पोगो विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. गोलंदाज प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज त्रिमूर्ती गायकर. इथे मात्र लॉफ्ट केले चेंडूला लॉफ्ट फटका. हा फटका देखील फसलेला आहे. पराग वातारी चेंडू खाली आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज त्रिमूर्ती गायकर याची केली संपुष्टात. पाच चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. झेलपाचोपाने या त्रिमूर्ती गायकर हा बाद झालेला आहे. आपण बघतो या चौथा फलंदाज पोगो संघाचा बाद होताना आणि आता मात्र नवीन फलंदाज सुदर्शन शेळके खेळपट्टीवर जातोय.
प्रणय पाटील ज्याने पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाचावर फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले सीमा पारला. सुदर्शन घडवतोय प्रणयला सीमारेषेचं दर्शन हा षटकार. मज निडेट सिक्सर आपण पाहतोय. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स दरम्यान आगमन पाहतोय आपण राजनोली टीमचे एक धडाकेबाज खेळाडू आणि पंडित दादा यांचं आगमन झालेलं आहे. तसेच पाहतोय की आपण वीरेन आणि धीरेन यांचं आगमन झालेलं आहे. वीरेन धीरेन या आपण व्यासपीठावर. वीरेन तो अच्छे है लेकिन धीरेन की कहानी कुछ अजब है. निश्चित आगमन झालेलं आहे. पाहतोय आपण प्रेम एंटरप्राइजेस TPL जर म्हटलं तर उत्कृष्ट गोलंदाज ऋतिक म्हणजे सर्वांची लाडकी बाळा. आपण या इज द ग्रेट. वा पंच चेंडू फोडून द्यायचे नाही आहे, त्या कव्हरेज चेक करायचे आहे. यस सुनील सर. 4 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता आहे. षटकाराने पुन्हा एकदा विजयाची आशा पल्लवित करताना आपण बघतो एक्सपिरियन्स कंपनीर सुदर्शन शेळके. धुमाल सर निश्चित सूचना आहे पंचाला की चॉईस बॉल नाही आहे, एकच बॉल द्यायचा आहे. गोलंदाज प्रणय पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामना गोलंदाज सुदर्शन शेळके. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 4 धावाचं समीकरण. या षटकाराने नक्कीच अडचणीत सापडलेल्या संघाला पुन्हा एकदा विजयाकडे घेऊन जाण्याचं काम नक्कीच करताना आपण बघतो. सुदर्शन शेळके संघर्षाचा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. यावेळी फटका बसलेला आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि वारंवार पलटवार सुदर्शन शेळके यांनी या अगोदर घडवलं होतं प्रणय पाटीलला सीमारेषेचं दर्शन. मात्र त्याला आता मात्र घडवलं जातंय डगआउटचं दर्शन. कान में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपर हिट. जिद्दी क्रिकेट आपण बघतोय. दोन्ही संघ इथे मात्र हार मानायला तयार नाहीत. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये या 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवायला लागेल इथे मात्र जनमान पोगो संघाच्या फलंदाजांना. न्यू बॅटर जतीन वारे येतोय. शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आपण सामनामध्ये जनमन पोगाव विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये नक्कीच स्पीडअप करायचं आहे. यानंतर नक्कीच 40+ शेड्यूल देखील आपल्याला खेळवायचं आहे. 40+चे 8 संघ आपल्याला आज इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 3 धावाचं समीकरण. नवीन बॅटर जतीन वारे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू. वंडर बॉय खारबावच्या माध्यमातून वंडरफुल डिलिव्हरी पाहायला मिळते. वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे की लिगल टेरिबल नक्कीच साई स्पोर्ट्स खारबाव संघाला विजयाच्या उंबाट्यावरपर्यंत पोहोचवेल. इथे एका सिंगल रनचा आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हे फक्त IPL मध्ये घडू शकलं असतं. इथे मात्र पारडं पूर्णपणे जड साई स्पोर्ट्स खारबाव संघाचं. शेवटचा 1 चेंडू आणि तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. आज बाउल ऑफ खारबाव क्रिकेट सुरेश पाटील देखील संघामध्ये दिसत नाही. पॉवर हिटर करण पाटील नाही. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे या साई स्पोर्ट्स खारबाव संघाने. अभिनंदन महेंद्र पाटील. हार्ड लक जनमन पोगाव. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया.
खरं तर 2 दावेदार होते. आपण पाहतोय या वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील नक्कीच ज्यांनी या 14 धावांचं योगदान दिलं होतं आणि या प्रणय पाटील यांनी या शेवटच्या षटकामध्ये 2 विकेट मात्र टर्निंग पॉईंट षटक ज्याने हाताळलं होतं तो अनेकत मात्र ठरलाय. या सामन्याचा सामनावीर कम खर्चीला फुल चर्चेला केवळ 5 धाव त्यांनी खर्च केले होते आणि 2 सफलता अर्जित करणारा अनेकत मात्रे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अनेकत मात्रे सामनावीर. अभिनंदन महेंद्र पाटील